जय गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरं मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. पूजनीय श्री गुरुदेव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, संस्कार शिबिरातील विद्यार्थी कार्यकर्त्यांनो, आज शिबिराचा समारोप असल्यामुळे संध्याकाळी समारोपीय भाषण डॉक्टर कराळे यांचं होणार आहे आणि त्या निमित्ताने आदर्श गावाची संकल्पना त्याच्यावरती बोलणार आहे. त्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचंही त्यांनी आयोजन केलं आहे. या सगळ्या कामाच्या पाठीमागं, संस्कार शिबिराच्या पाठीमागं आमचे सगळे कार्यकर्ते जुळलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः सहभाग म्हटलं तर आदरणीय श्री सत्यपाल महाराज त्यांचा प्रमुख वाटा आहे. त्यांचे चिरंजीव डॉक्टर धर्मपाल आणि सचिन माहोकार, त्याचप्रमाणे अकोला येथील आमचे बरगट दादा, ही काही मंडळी आहेत. त्यांच्या पाठीमागं सर्व आहे. मंडळी, आज शिबिराचा जसा समारोप आहे तसंच या महिन्यात 8 जूनला गीताचार्य तुकाराम दादांची पुण्यतिथी सुद्धा आहे. त्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी गृहीत धरून आणि मला स्मरण जे झालं, दिल्या गेलं, तर आमचे प्रिय मित्र आदरणीय सत्यपाल महाराजांनी स्मरण करून दिले. मी त्यांचा त्या दृष्टीने आभारी आहो. कारण महापुरुषांचं चिंतन हे महापुरुषांच्या कार्याला प्रेरक असं ठरत असते. तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजे तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याची आपल्याला प्रेरणा मिळते, म्हणून त्यांचं चिंतन करायचं. गीताचार्य तुकाराम दादांचा पुण्यतिथीचं चिंतन करायचं म्हणजे गीताचार्य तुकाराम दादांनी जे कार्य केलं त्या कार्याचं चिंतन आपण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या कडून ते कार्य घडलं पाहिजे असा विचार आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी, या शिबिराबद्दल थोडंसं बोलतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं नाव नव्हतं तेव्हा. अखिल भारतीय हे नाव 62 साली आलं आहे, 1962 साली. त्याच्या आधी गुरुदेव सेवा मंडळ हेच नाव चाललं आहे. राष्ट्रसंत हे महाराजांनी जी उपाधी दिली लोकांनी, राष्ट्रपतींनी, राजेंद्र बाबूंनी, ती स्वातंत्र्यानंतर दिली.
त्याच्या आधी संत तुकडोजी महाराज हेच नामाभिधान चालू होतं. आणि या राष्ट्रसंतांच्या कार्यात जे लोक आलेत, हजारो लोक आलेत, हजारो लोक आहेत, परंतु मुख्यतः हे 3 लोक आलेत महाराजांच्या सान्निध्यात. आणि तिन्ही लोक हे वेगवेगळ्या कार्याचे वाहक होते. त्याच्यामध्ये शामराव दादा मोकद्दम हे होते. दुसरे साहित्यरत्न सुदामजी सावरकर आणि गीताचार्य तुकाराम दादा. शामराव दादांचं कार्य वर्गातून कार्यकर्ते निर्माण करणं, महाराजांच्या प्रेरणेने, महाराजांच्या श्रद्धेला धरून शामराजांनी प्रचंड कार्य शिबिराच्या माध्यमातून केलं आहे. त्याचप्रमाणे साहित्य सेवा जी आहे, राष्ट्रसंतांचे समग्र साहित्य हे स्थिर स्वरूपात आणि कुशलपूर्वक त्याची मांडणी करून प्रकाशित करण्याचं काम ते सुदामजी सावरकर यांनी केलं. परंतु कार्याची दिशा जी महाराजांची अंतःकरणाची भाव आहे, ते दोन्ही प्रकारचं राष्ट्रसंतांचं कार्य हे तुकाराम दादांकडे आलं आहे. तुकाराम दादांना महाराजांच्या कार्याचा आणि आध्यात्मिक साधनेचा वारसा मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुकाराम दादांचे 2 पैलू आहेत जीवनात. एक आहे आध्यात्मिक साधना आणि दुसरा आहे रचनात्मक आणि राष्ट्रीय कार्य. हे 2 महत्त्वाचे तुकाराम दादांच्या कार्याचे पैलू आहेत. त्याच्यामध्ये तुकाराम दादांचा जन्म हा 9 डिसेंबर 1914 साली गीता जयंतीच्या एकादशीला झाला. त्याच्यावरून गीताचार्य हा नाव पडलं. हा योगायोग आहे. वास्तविक पाहता दादांना 14 वर्ष असताना त्यांच्या गावामध्ये काही मंडळी होती, देशमुख मंडळी. तर तिथं त्या देशमुख मंडळीकडून वामनरावकडून गीतेची संथा मिळाली. वामनराव कधी मिळाली संथा? तर गजानन महाराजांचा एक भक्त होता अंबादास पंत. त्या अंबादास पंताला सांगितलं त्यांनी, का रे वामनरावला भगवद्गीता शिकवतो. आणि गजानन महाराजांच्या त्या संकेताचा वारसा तुकाराम दादाकडे आला गीता पठणाचा, असं खुद गीताचार्य तुकाराम दादांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की 14व्या वर्षीच गीता पाठ केली. बाकीचा त्यांचा कार्यकाल जो आहे तो गावातच होता. त्यांनी 5व्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत करजगावला शिक्षण झालं. नंतर मग परतवाड्याला गेले. परतवाड्याला गांधीजींच्या हस्ते त्यांना व्यायामात प्रावीण्य मिळालं म्हणून गांधीजींच्या हस्ते एक खादीचं ठाण त्यांना बक्षीस दिलं गांधीजींच्या हस्ते. तेव्हा त्यांच्या विचाराला एक नवीन चालना मिळाली. मंडळी, चालना कोणीतरी देणारा असतो. आणि ज्ञानेश्वरीने म्हटलं ना की हे हृदय स्वयंभची असेल. हृदयात स्वयंभच असतं, परंतु काही निमित्त मात्र असावं लागतं. कसं आहे
आग पेटीतील काडी याच्यामध्ये आग असतेच नक्कीच, परंतु घर्षण केल्याशिवाय ते प्रगट होत नाही. तसं तुकाराम दादांचे जे संस्कार आहेत जन्मोजन्मीचे त्या ठिकाणी होतेच, परंतु कोणी निमित्त पाहिजे आग काडी शिरलगवण्यासाठी. याप्रमाणे तुकाराम दादांचं जीवन आहे. नंतर मग 10व्या वर्गामध्ये ते 10वा वर्ग पास झाले तेव्हा 10वा वर्ग मॅट्रिक होता. त्यांचे पेपर जळाले खामगावला त्यावेळेस केंद्र होतं. मग आता पुढे काय करायचं. त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ म्हणत होते की अरे तुकाराम, पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे, मोठा झाला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर असा पदवीधर झाला पाहिजे. परंतु तुकाराम दादाचे संस्कार वेगळेच होते. त्यांनी मनात ठरवलं की कोण आपल्याला सांगेल हे विचार. मग त्यांच्या मनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ऐकून होते. मग तुकडोजी महाराजांकडे गेले. कसे गेले. परतवाड्यावरून पायी अमरावतीला आले. अमरावतीवरून पैदल वरुडला गेले. किती प्रवास. आणि वरुडला करिये होते. त्यांच्याकडून समजलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे मूलताईल आहेत. नुकताच सालबर्डीचा यज्ञ आटोपला. त्या यज्ञामध्ये महाराजांना खूप तकलीफ झाली. लघवीतून रक्त जायला लागलं. त्यावेळेस डॉक्टर वैद्य होते, ते घोमने वैद्य होते हिवरखेडचे, आणि काही लोक, ते 2-4 लोक मिळून त्यांना ताई वाघोडेकरांच्या बंगल्यावर महाराज गेले. त्यावेळेस तुकाराम दादांनी असं मनात विचार केला, नलगे सांगावे मागावे संत जाणती स्वभावे. हा तुकाराम महाराजांचा अभंग त्यांना आठवत होता. मी जर तुकडोजी महाराज जर खरे संत असतील तर मी न विचारता माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. म्हणजे गुरु कोणीही शिष्याचा परीक्षा पाहत असते, पण इथं उलट झालं. शिष्य गुरुची परीक्षा पाहण्यासाठी निघाला आता. आणि मग सकाळची वेळ होती. रामचरण लाला महाराजांचे सेक्रेटरी होते. त्यावेळेस काही मुलताईचे वकील मंडळी, डॉक्टर मंडळी महाराजांच्याकडे बसून होती. महाराज बसले होते खुर्चीवर आणि तुकाराम दादा दर्शन करून बाहेर बसले त्यांच्या जवळ मागं. गोष्ट अशी झाली की समोर टेलिफोनचे तार होते. टेलिफोन खांबा होता की नाही, त्या खांब्यावर महाराजांनी लक्ष केंद्रित करून या डॉक्टर वकील मंडळीचं, हे तार कशाचे आहे हो. महाराज बोलले. लोक म्हणत होते की महाराज हे टेलिफोनचे तार आहे. टेलिफोन म्हणजे काय. महाराजांनी जाणूनच विचारलं. महाराजांना माहीत नव्हतं असं नाही आहे. महाराज या गावचा संदेश बाहेर गावाला जाण्यासाठी या ताराचा उपयोग होत असतो. तर महाराज म्हणाले की आता या खांब्याला कान लावला म्हणजे ऐकू येईल काय. ते म्हणाले, पुढची मंडळी, सुज्ञ मंडळी, सुशिक्षित मंडळी, महाराज आपको समझ में नहीं आएगा. इसका एक म्हणजे त्याचं एक तंत्र असते. त्या तंत्राप्रमाणे ते यंत्र असते. त्या यंत्रातूनच ते ऐकायला जाते. कानाला लावला तर असं ऐकायला जात नाही. त्यावेळी गंभीरपणे महाराज म्हणाले,
की याचा हाच उद्देश आहे ना, की आपल्या जवळ जर वस्तू आहे पण त्या वस्तूचा अनुभव आपल्याला एका विशिष्ट साधनेशिवाय येत नाही, ह्याच याचा अर्थ आहे ना. आता इलेक्ट्रिक म्हणजे चुंबक आहे, प्रकाश आहे, वेगवेगळे फॅन आहे, वेगवेगळे उपकरणातून प्रगट होते. परंतु त्या सगळ्या उपकरणाचं मूळ जर असेल तर वीज आहे, इलेक्ट्रिक आहे. तसं हे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे सगळं चालवणारं मन आहे. मग महाराजांनी शब्द वापरला, मूल मन के मूल में जा बैठो. मला मनाच्या मुळामध्ये तुम्ही वृत्ती स्थिर झाली म्हणजे त्या सगळ्याच प्रकारचा अनुभव येऊ शकतो. आणि हे विज्ञान खरं विज्ञान आहे असा भाव महाराजांच्या बोलण्यात होता. मंडळी, हे तुकाराम दादांनी ऐकलं आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. महाराजांशी बोलले नाही ते, बस घरी आले आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं मला आता साधना करायची आहे. तळघर केलाय, तळघर त्यांच्या घरी तळघर खोदून त्यांनी साधना केली. जवळजवळ 5 वर्ष साधना केली. त्या साधनेमध्ये हठयोग आहे, त्याच्यामध्ये नादानुसंधान आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंग दिसणारे. म्हणजे हे साधना करत असताना गीताचार्य तुकाराम दादांना कोणताही प्रत्यक्ष गुरु मिळाला नाही, तर जन्मोजन्मीच्या त्यांच्या संस्काराचा जो प्रभाव आहे त्या प्रभावानेच त्यांना दिशा मिळाली. लाखनवाडीचे महाराज आहेत, काही अकोटचे महाराज आहेत, काही विधी संतांचा त्यांचा संबंध आला आणि तो स्वप्नातून येत असे. हे गीताचार्य तुकाराम दादांची जी मूस घडली, हे रचनात्मक कार्यांनी घडली नाही, ते आध्यात्मिक क्षेत्रातून, ते साधनेतून पुढे आले. आणि त्यानंतर 1937 साली गीताचार्य तुकाराम दादा महाराजांच्या सान्निध्यात पहिल्या सुरुवातीच्या वर्गात आले मोझरीला. तिथून महाराजांचा संबंध सुरू झाला. 1943 सालच्या या अकोला चातुर्मासामध्ये ते मात्र सहभागी झाले आणि महाराजांचं अद्भुत त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांच्या प्रतिपादन हे ऐकून इतके प्रभावित झाले. त्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी संकल्प केला, या महात्म्याचा मी सर्वस्वी समर्पण आहो, 1943 साली. आणि तेव्हापासून गीताचार्य तुकाराम दादा सेवा मंडळात सर्वस्वी समर्पण झाले. आता तुम्ही पाहाल महाराजांचं कार्य खूप अफाट आहे. सर्वाधिकारी झाले. सर्वाधिकारी असताना नेहरूजींच्या भेटीत गीताचार्य तुकाराम दादा महाराजांच्या सोबत होते. धोत्र नेसलेला, सदरा घातलेला, भगवी टोपी घातलेला, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इस्त्री नाही. आणि पंडितजीला तुकाराम दादाचा परिचय करून देत असताना महाराज म्हणाले की हे हमारे तुकाराम दादा है, भारत में 30,000 शाखा गुरुदेव सेवा मंडल की आपके नेतृत्व में स्थापन किए. अवाक झाले नेहरूजी, हा साधा सुद्धा माणूस आहे, कसा आहे. इतके थक्क झाले.
चर्चा केली तुकाराम दादाची. तसेच राष्ट्रपती राजेंद्र बाबू यांचा तो दादांशी खूप संबंध जवळचा आला. दादा जेलमध्ये गेले. कारण काय की कुऱ्ह्यामध्ये गरिबावर अन्याय होत होता. त्या अन्यायाला वाचा फोडायची म्हणून काही बडे श्रीमंत लोकांनी अन्याय केला. त्या अन्यायाच्या प्रतिकारामध्ये काही लोकांनी त्यांच्यावर आघात केले. काठ्या चालून आल्या. परंतु काठीमध्ये प्रवीण होते तुकाराम दादा. व्यायामाचे प्रवीण होते. त्यांची काठी इतकी गरगरती राहिली का त्याच्यामध्ये 9 जणांचे फ्रॅक्चर झाले. हाड तुटले लोकांची. 9 लोकांची फ्रॅक्चर झाले. आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. त्यातच 1942 सालच्या क्रांती राष्ट्रीच्या क्रांतीमध्ये ते क्रांतीचे सैनिक जे होते ते तुकाराम दादाकडे आले. तुकाराम दादांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवले होते ते जवळजवळ 3-4 महिने. त्याचाही सुगावा लागला गावातल्या त्यांच्या विरोधक लोकांनी आणि त्यांना तेही याच्यामध्ये पकडून दिलं. हे 2 कलम म्हणजे स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला घरात ठेवलं. आणि दुसरी गोष्ट तुकाराम दादांनी अन्यायाच्या प्रतिकारामध्ये 9 जणांचे फ्रॅक्चर केले. त्यामध्ये त्यांना जवळजवळ 1 वर्षाची शिक्षा झाली. त्या शिक्षेमध्ये 6 महिने त्यांना सक्त मजुरीची शिक्षा आणि 10 महिने मात्र त्या सैनिकाला ताब्यात ठेवलं, घरात ठेवलं. त्यावेळेस त्यांनी मोकळेपणाची शिक्षा. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाच्या त्यांचा संबंध आहे म्हणून त्यांना खुले ठेवलं होतं. त्यामध्ये त्यावेळेचे राष्ट्रपती व्ही गिरी मुदलिया म्हणजे दक्षिणेतले जे नेते होते ते नेते अमरावती जेलमध्ये होते. त्याचा संबंध तिथं आला तुकाराम दादांचा संबंध. आणि त्यांनी भगवद्गीता ते दादांच्याकडून पाठ करून घेत होते. म्हणजे संथा घेत होते. त्यावेळेस संबंध आला. तो संबंध अढ्याळ टेकडीवर बसल्यानंतर त्यावेळेस गिरी राष्ट्रपती झाले आणि माझ्यासमोर दादांनी पत्र लिहिलं गिरीला की आपल्याला स्मरत असेल की अमरावती जेलमध्ये आपण एकत्रित होतो. मी तुम्हाला भगवद्गीता शिकवली. प्राणायामाचे काही दीक्षा दिली. तर त्यांचं लगेच पत्र आलं होतं की हो मला स्मरते आणि भेटीसाठी म्हणून आमंत्रण दिलं. भेटीला गेले होते दादा. हा भाग इतका विस्तृत आहे दादांच्या जीवनाचा. मी कर्मयोगी तुकाराम दादा हे पुस्तक लिहिलं आहे. 388 पानाचं पुस्तक आहे ते. वेगवेगळ्या परिस्थितीत महाराजांच्या सान्निध्यामध्ये दादांनी किती वचाट काम केलं. आणि भूदान यज्ञामध्ये सुरुवातीला तुकाराम दादांना म्हटलं महाराजांनी, दादा भूदान यज्ञामध्ये आपल्याला सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. दादांनी आपल्या घरी जाऊन आपल्या हिश्श्याची जमीन वेगळी काढली आणि 4 एकर जमीन होती. त्यातली 4 की 6 एकर दादांच्या हिश्श्यावर. तर ते 2 एकर त्यांच्या पत्नीच्या नावानं केली, 2 एकर स्वतःच्या नावानं केली, 2 एकर भूमिदान आणि गरिबांना वाटून दिली.
हा त्यागाची मुहूर्तमेढ महाराजांच्या सान्निध्यात त्यांनी केली आणि ते समष्टीचे जिवंत उदाहरण सेवा मंडळात आहे. सेवा मंडळात असा त्यागी पुरुष अजूनही आतापर्यंत झाला नाही. मंडळी, महाराज गेले. थोडासा ओझरता परिचय देतो. महत्त्वाची गोष्ट अशी की जेवढं कार्य महाराजांच्या सान्निध्यात दादांनी केलं, किती केलं. दुसरी गोष्ट महत्त्वाची, लहानपणी 5व्या वर्गात असताना तुकाराम दादा, महत्त्वाची गोष्ट मी विसरलो, एक देऊरवाड्याचे कडू म्हणून होते. तर या गोविंदराव कडू हे गुलाबराव महाराजांच्या सान्निध्यात सगळे संस्कार त्यांनी प्राप्त केले होते. गुलाबराव महाराजांच्या सान्निध्याने एक गाळभर त्यांनी सगळे ग्रंथ जमा केले होते. 5व्या वर्गातला हा पोरगा म्हणजे किती वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचा असेल. गावामध्ये बाहेर शौचाला जात असताना हा मुलगा तुकाराम दादा घरात येत असताना हे गोविंदराव कडूंनी थांब तो थोडा वेळ. दादा थांबले आणि त्याच्याकडे निक्षून पाहिलं. त्यांनी निक्षून पाहिलं. त्याला काय समजलं माहीत नाही, पण त्याला सांगितलं की गड्या तुकाराम, तू पुढे योगी होशील असं मला वाटते. आणि माझ्याजवळ जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आतापर्यंत मला कोणीही सुद्धा त्या ग्रंथाचा वाचक अधिकारी मिळाला नाही. हा 10-12 वर्षाचा पोरगा होता बघा. तेव्हा त्यांनी सगळ्या ग्रंथ लहानपणी त्यांच्या गाळ्यात भरून आणि आणले. हे गोविंदराव कडू हे भुजंग अकोलेकर यांचे सासरे होते कुऱ्याचे. ते येणं जाणं करत होते. आध्यात्मिक वारसा त्यांना लहानपणी असा मिळाला तुकाराम दादांना. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मी महत्त्वाचं सांगतो की तुकाराम दादांच्या जेव्हा अड्याळ टेकडीवर महाराजांनी स्वतःच्या हाताने त्यांना बसवलं. ते बसवलं ज्यावेळेस तो दिवस होता 31 जुलै 1966. आणि नाही 67ला 6/2/67ला भूमिपूजन केलं. आणि दादांना 26/11/1967 साली मौनस्थ केलं अड्याळ टेकडीवर. आणि महाराजांनंतर आजारी झाले, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आणि 8 ऑगस्ट 1967च्या दिवशी दादांना तत्वज्ञानाची राखी बांधली असं जाहीर केलं रक्षाबंधनाच्या दिवशी. आणि महाराजांचं निर्याण झालं. महाराजांचं निधन झालं, निर्याण झालं. त्यापासून दादांचं मुख्य कार्य आरंभ झालं. आम्ही 1970 साली दादांच्या सहवासात आलो. त्यापूर्वी महाराजांच्या सहवासात होतो. याच्यापूर्वी 2 प्रवचनात मी महाराजांच्या सान्निध्यात कसा आलो, काय आलो याची माहिती सांगितली होती कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे. पण महाराजांनी एकदा मला म्हटलं होतं की कार्यगळ्या पोरं हो,
मी तुकाराम दादांच्या इथून त्यांना मौन साधनेमध्ये बसून आलो, तर मला असं वाटते काही दिवस तुम्ही तुकाराम दादांच्या सान्निध्यात राहावं अध्यात्म शिकायसाठी, असं महाराज एकदा बोलले होते आमच्याशी. ती माहिती आमच्या लक्षात होती. महाराजांचं निधन झाल्यानंतर मग 1969 साली, महाराज 68 साली गेले, 69 साली आम्ही अड्याळ टेकडीवर रामटेके गुरुजी पारिशे, प्रल्हाद पारिशे, भीमराव पारिशे, घुसरकर, भोजरामजी फुंडे आदी सगळी मंडळी 1 महिन्याच्या सत्संगासाठी गेलो. आणि 1 महिन्याच्या सत्संगानंतर मग ही सगळी मंडळी ब्रह्मपुरीला गेली, पण मी काही गेलो नाही. मी तेव्हापासून टेकडीवर राहिलो. तेव्हा 70 साली भीमनवार होते शिंदेबाईचे, दादांचे निकट भक्त होते. त्यांनी विषय काढला, माझ्यासमोर काढला, म्हणत दादा दर सोमवारी आपला सत्संग होतो. दादा पूर्ण मौनात राहत होते. त्यांची दिनचर्या अशी होती का सकाळी 4 वाजता उठायचं, ध्यान धारणा करायची, स्नान करायचं, ध्यान धारणा करायची, नंतर मग त्या तळघरात काय करत होते आम्हाला काही माहित नाही. साधना करत होते, वाचन करत होते आणि दुपारी 4 वाजता बाहेर पडत होते. महाराजांनी आखून दिलेल्या परिक्रमाच्या मार्गात फिरत होते दादा, आणि पुन्हा आणखी संध्याकाळी त्याच तळघरामध्ये सामुदायिक प्रार्थना करत होते. सामुदायिक म्हणजे ते व्यक्तिगत प्रार्थना होती. आणि आळकोजी बिचके हे त्यांच्या साथीला होते. 5 भजनं म्हणायचे आणि कार्यक्रम संपवायचा. असे दादांनी 12 वर्ष सतत साधना केली. त्यामध्ये दादांच्या साधनेमध्ये बरेचसे काही चमत्कार घडून आले. एका पहिला चातुर्मास झाला आणि दादा वरखेडला आले. वरखेडला आले ते 67 साली, आणि तिथून मग मोजरीला आले, दासटेकडीवर आले. दादा महाराजांशी संबंध काही चर्चा करायची होती, तर महाराजांच्या जवळ मी होतो. टेलिफोन ज्या मध्ये होता की नाही, त्या टेलिफोनच्या खिडकीमध्ये मी उभा होतो आणि तुकाराम दादा महाराजांची चर्चा करत होते. महाराजांचं तोंड माझ्याकडे होतं आणि तुकाराम दादांची पाठ माझ्या. मला तुकाराम दादा दिसत नव्हते, पाठ दिसत होती. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही, दादा म्हणाले की महाराज मला खूप मोठे मोठे साप दिसतात हो अड्या टेकडीवर बाहेर फिरताना. मला भीती वाटते, काय करावं. महाराज थांबून राहिले. म्हणे दादा भीतीचं काहीच कारण नाही. हे मोठे साप असतात की नाही, ते कोणालाही दखल देत नाही. काही सिद्ध पुरुष त्यामध्ये प्रवेश करून जो साधक असतो त्या साधकाला दर्शन देण्यासाठी येतात. तर दादांचा मनोधैर्य वाढवायचं होतं का काय होतं मला काही समजत नाही, पण दादा म्हणत हो बाबाई, हो बाबाई असं म्हणत होते. आणि लहान लहान साप असतात की नाही, ते मारून टाकायचे, कारण ते त्यातला योनिमुक्त होतात ना. ते त्याला आपण पाप होते असं नाही आहे. हे मी मागून ऐकत होतो. माझं भाग्य आहे त्यावेळेस तर सत्संग झाला दादांचा, महाराजांचा. नंतर मग काय झालं की दादा निघून गेले. मग अड्या टेकडून मग आम्ही गेलो.
अड्या टेकडीचं किती काम झालं दादांच्या मौन साधनेत असताना. दादांची मौन साधना होती ना, त्या मौन साधनेमध्ये व्यत्यय न येता आजूबाजूच्या गावावर त्यांनी उपकार करून ठेवले होते. 25 गावाचं त्यांनी आदर्श ग्राम निर्माण हे केंद्र तयार केलं होतं दादांनी. प्रत्येक गावात गुरुदेव सेवा मंडळ, प्रत्येक गावात सार्वजनिक संस्था, काही धान्य भांडार, काही वीटकामगार संस्था, काही जंगल कामगार संस्था, असे अनेक विविध त्या 25 गावामध्ये दादांनी उभारल्या होत्या. त्यामुळे सगळ्या 25 गावाच्या लोकांचं दादाही सुद्धा एक केंद्र ठरलं होतं. आणि त्यामुळे त्यावेळेस दादांना फार लोकांनी सहकार्य केलं. मंडळी, हे तुकाराम दादांचा जो भाग आहे अध्यात्माचा आणि कार्याचा, कार्य लोकांच्या समोर आहे, परंतु अध्यात्म मुख्य गोष्ट अध्यात्माची आहे. अध्यात्मामध्ये मी सांगतो की 3 प्रकारचे झाडं असतात बगीच्यात. एक कुंडीतलं झाड असते, त्याच्या मुळा कुंडीतच राहतात, त्याच्यामुळे त्याला बाहेरून पाण्याची आवश्यकता असते. बाहेरून पाणी घातल्याशिवाय ती हिरवं राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, दुसरा झाड असते ते आळं करत असतात, त्याच्यात पाणी सोडतात. 8-15 दिवस पाणी नाही मिळालं तरी ते जगतात. आणि कुंडीतल्या झाडाला 1 दिवस पाणी झालं नाही तर मग ते सोकून जातात. आणि तिसरे झाड जे असतात तर त्याला पाणी नाही कोणी घालत, कारण त्यांची मुळं जे असतात ते जिवंत पाण्याच्या झऱ्याशी लागली असतात. कितीही जरी झालं, उन्हाळा असला, पावसाळा असला, हिवाळा असला, तरीच ते भर उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार राहतात, पालवी निर्माण होते, कारण जिवंत पाण्याच्या झऱ्याशी त्याचा संबंध असतो. असे काही लोक असतात की जे बाहेरचा उपचार घेतला तुम्ही संतुष्ट आहे, या बसा, चहा घ्या, जेवण करा, म्हणजे खुश असतात. काही लोक असतात वैचारिक दृष्टीनं, विचार पटला म्हणजे ते प्रसन्नता वाटते, त्यांना बाहेरच्या उपचाराची काही जास्त आवश्यकता नाही. परंतु जे झाडं असतात ते महापुरुष, ज्यांचा डायरेक्ट आत्म्याशी संबंध लागलेला असतो, भौतिकतेचा विचार नाही, कोणाच्या सत्तेत नाही, कोणाच्या अधिकारात नाही, पैशाचा संबंध नाही, असे ते महापुरुष असतात. ते इट कम डायरेक्ट फ्रॉम दी सेल्फ, असं तुकाराम दादांचं वचन आहे. डायरेक्ट आत्म्याशी संबंध असतात. तुकाराम दादांचा या भौतिक कार्याशी अड्या टेकडीपासून कोणता संबंध नाही. दादांनी आपल्या नावावर बँकेत कोणतंही खातं खोललं नाही. दादांनी आपल्या खिशामध्ये कायम स्वरूपाचे पैसे घेतले नाही. ठीक आहे, इकडून जाताना प्रवास करतो हे साहजिकच आहे. दादांनी 1 गुंठा सुद्धा जमीन त्यांच्या नावाने घेतली नाही, केली नाही. इतकंच काय की त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा त्यांनी कधीही मोल घेतले नाहीत. सगळं सार्वजनिक जीवन. आणि आत्म्याशी संबंध म्हणजे ते आत्म्याशी कसा संबंध होता तो मी जीवन तुकाराम दादांच्या जे कर्मयोगी आहे त्या कर्मयोगीमध्ये सविस्तर वर्णन केलं आहे. तो काही मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही, ते वाचून घेतलं. म्हणजे त्यांचे मुळं, त्यांच्या विचाराचे, आध्यात्मिक चिंतनाचे जे मुळं आहे त्या मुळावर इतके झाड वाढतात गगनभेदी. तसं तुकाराम दादांच्या कार्याचा जो
वृक्ष वाढला तो लौकिकामध्ये नाही वाढला मंडळी. हा संबंध राष्ट्रसंतांच्या कृपेने आणि पूर्वजन्माच्या बलवत्तर योगाने तुकाराम दादांच्या जीवनात जो कार्याचा वृक्ष वाढला त्याला महत्त्वाचं कारण आहे आध्यात्मिक शक्तीचा आविष्कार. दादा कधीही सुद्धा राजकारणी लोकांच्या मागं कधी लागले नाही. धर्मकारण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे महाराज झाले. सगळे धर्माचे लोक आले, सांप्रदायिक आले, मानभाव पंथाचे लोक आले, बौद्धाचे लोक आले, ख्रिश्चन आले. हे सगळे महाराज दादांच्या ठिकाणी आले, त्यांना मानणारे आले. पण महाराजांचा जो विचार आहे तो विचार त्यांनी अजिबात कधी सोडला नाही. आणि त्यामुळे सगळे लोक दादांवर प्रेम करणारे ठरले. आणि त्याचाच महत्त्वाचा भाग वेगवेगळ्या त्यांनी गुरुकुल निर्माण केले. अड्याळ टेकडीच्या गुरुकुलानंतर हे मोझरीचं गुरुकुल आहे, पंढरपूरचं गुरुकुल आहे, मराठवाड्यात जामझेरीचं गुरुकुल आहे, आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पेडगावला गुरुकुल झालं होतं. त्याच्या काळाने त्यांचं गुरुकुल झालं होतं. अनेक गुरुकुल दादांनी निर्माण केले. दारुड्याचं गुरुकुल निर्माण झालं होतं, नारखेडे दादांचं गुरुकुल निर्माण झालं होतं आंबोळ्याला. अनेक ठिकाणी गुरुकुल निर्माण झाले. ते दादांच्या अध्यात्म शक्तीचा आविष्कार होता तो. हे महत्त्वाची गोष्ट. आणि ह्या अध्यात्माचे लोक निर्माण व्हावेत असा गीताचार्य तुकाराम दादांना अड्याळ टेकडीवर महाराजांनी आशीर्वाद दिला होता दुसऱ्या सत्संगाच्या वेळी. हे जे आपण म्हणतो की नाही, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, हे 1967च्या अगोदर आपल्या ध्यान पाठामध्ये संयुक्ती नव्हतंच, समाविष्ट नव्हतं. ते 1967 साली जेव्हा गीताचार्य तुकाराम दादांच्या दुसऱ्या भेटीत महाराज गेले अड्याळ टेकडीवर, त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, दादा तुम्हाला भेट म्हणून आणली कोणती? मग त्यांनी हस्तलिखित दादांना हा भजन दिलं. कोणतं? अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. हे भजन महाराजांनी खास करून तुकाराम दादांना अड्याळ टेकडीच्या साधनेसाठी लिहिलं होतं. आणि नंतर मग मी घुसरकर महाराज आमचा प्रचार वर्ग नागभीडच्या चातुर्मासामध्ये होता, त्यावेळेस महाराज आम्हाला संथा देत होते. आणि त्यांनी सांगितलं, महाराजांनी आपल्या सामुदायिक ध्यान पाठामध्ये ह्या भजनाचा समाविष्ट करा. रोज रोज ही गाणं आहे असं महाराजांनी लिहिलं होतं. परंतु मोझरीला आलं असताना, अरे गाणं आहे तर गातच राहाल का जन्मभर तुम्ही, असं माहुलकरला सांगितलं. आणि माहुलकरनी म्हटलं, काय बाबाजी काय लिहायचं? अरे अनुभवना आहे, तुमच्या तालात बसते काय? माहुलकरनी पेटी काढली आणि हो बाबाजी. तेव्हापासून राष्ट्रधर्म प्रचार समिती आणि अड्याळ टेकडी त्यांच्या संबंधाचे जे लोक आहेत ते महाराजांच्या हा वाक्याचा स्वीकार करतात. काही काही लोक तेच ते म्हणतात. ठीक आहे, आपल्याला काही म्हणायचं नाही. महाराजांचा हा विचार आहे. अड्याळ टेकडी नंतर मग किती काम झालं. महाराजांच्या सान्निध्यात सत्संग भवनाचं भूमिपूजन महाराजांनी केलं. महत्त्वाची गोष्ट, तिथं जेव्हा भूमिपूजन झालं अड्याळ टेकडीच्या तुकाराम दादांच्या या तळघराचं ध्यानयोग मंदिराचं, त्यावेळेस मागच्या बाजूनी झिलबुलीची एक मोठी वेल आहे. त्या वेलीमध्ये महाराज
5-6 तास विश्रांती घेत होते. आमचे रामदास मिस्त्री हजारो श्रीराम मिस्त्री होते. तर त्यांनी काय केलं की एक चांगला दगड पाहिला सपाट आणि महाराजांना सांगितलं की महाराज इथं पाय ठेवा. महाराजांनी पाय ठेवले आणि त्याची आखणी करून तेच पाय गुरुपद गुंफेला तिथं ठेवून आहे. अड्याळ टेकडीचं महत्त्वाचं गुरुपद गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये महाराजांच्या पदचिन्हाचा तो प्रतीक आहे. तर ते त्यावेळेस गुरुपद गुंफा इथून प्रगट झाली. मग तो विषय आणि त्यावेळेस दादांनी जाहीर केलं की इथून 100 साधक निर्माण होतील. तुकाराम दादा असो का नसो पुढे सुद्धा हे प्रणाली परंपरेप्रमाणे चालत राहील. आणि अड्याळ टेकडीचा मुख्य जो गाभा आहे, मुख्य जो स्थान आहे, मुख्य जो अधिष्ठान आहे ते आहे अध्यात्माचं. आणि अध्यात्माच्या दृष्टीतून महाराजांनी इतकं कार्य केलं. गीताचार्य तुकाराम दादांचे संबंध बऱ्याच लोकांशी आहे. आणि आमचे सत्यपाल महाराज आहे की नाही, सत्यपाल महाराज तुकाराम दादांचं अभिन्न अंग होतं. आणि त्यांचे जे अनुयायी आहे, सत्यपाल महाराजांचे किती अनुयायी आहे, त्यांच्या पद्धतीनं भजनं करणारे, कार्यक्रम करणारे जवळजवळ 30-40 कार्यकर्ते तयार झाले. भाऊसाहेब थुटे आहेत, सत्यपाल आपल्या संदीपाल आहे, रामपाल आहे का काय, सगळ्यांनी सत्यपाल म्हणून त्यांच्या नावा मागं पाल हा शब्द लावला. म्हणजे हे आमचे गुरु आणि यांचा प्रसाद म्हणून पाल लावला त्यांनी. आनंद आहे, मला खूप समाधान आहे. आणि तेच कार्य मला एका नागपूरच्या साहित्य संमेलनामध्ये माझी प्रगट मुलाखत घेतली होती. तेव्हा म्हटलं, लोक विचारलं होतं ज्ञानेश्वर रक्षकने. ज्ञानेश्वर रक्षक म्हणत होते की पूर्वीसारखे प्रचारक दिसत नाही, काय कारण. मी त्यांना सांगितलं प्रचारक दिसत नाही हे ठीक आहे, पण प्रचारक जरी दिसत नसेल तर आजचे कलाकार हे प्रचारक आहे, सत्यपाल महाराजांच्या कार्यातून निर्माण झालेला. शेवटी महत्त्वाची गोष्ट थोडक्यामध्ये दादांचं महानिर्वाण. एकदा तुकाराम दादा गीताचार्य वरखेडला आले असताना बेलूरकरांच्या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी आले. त्यांना झेंडा लावायचा होता, म्हणजे ध्वज लावायचा होता. दादा तुमच्या हातून ध्वज लावला पाहिजे. दादाची प्रकृती ते भिंतीवर चढून ध्वज लावण्याची नव्हती. तर बेलूरकरांना म्हणत की आता हरिभाऊ आहे त्यांच्याकडून तुम्ही आता ध्वज लावून घ्या. मग मी ध्वज लावून मग खाली उतरल्यानंतर दादाला म्हटलं तर आपली प्रकृती बरी आहे काय. दादा म्हणत प्रकृती बरी आहे, मी पुन्हा आणखी 100 वर्ष जगेल. गीता जयंतीला माझा जन्म झाला 1914 साली, तर मी 14 साली जाईल असं मला आश्चर्य वाटलं. आणि काय झालं, त्यांचं आयुष्य त्यांच्या मताप्रमाणे नाही झालं. हा एक योगायोग आहे. उन्हाळ्यात दादांच्या मे महिन्याच्या वर्गामध्ये दादा आले, थकलेले होते. नंतर मग सुधीर नावाचा एक कार्यकर्ता दादांच्या ड्रायव्हर होतात तो, आणि तो सोबत घेऊन गेला पारनेर म्हणून निसर्गोपचाराच्या केंद्रामध्ये. तिथं दादांचं देहावसन झालं. त्यावेळेस सेवा मंडळाचे कोणी लोक नव्हते, फक्त सुधीर होता. आणि त्यानंतर मग अण्णा हजारेंची संबंधी होता दादांचा.
अण्णा हजारेंचं एकदा ते उपोषणाला बसले होते. दादा धावत गेले म्हणे उपोषण आपल्याला आपल्याला करायचं नाही आहे. मग काय, उपास सोडून द्या. मग दादांच्या हस्ते निंबू पाणी घेऊन त्यांनी उपास सोडला. मोठ्या मोठ्या लोकांशी दादांचे संबंध होते. शिवशंकर भाऊची किती संबंध होते. दादा एकदा शेगावला गेलेत. शिवशंकर भाऊ आलेत दादांच्या समोर आणि बसले. शिवशंकर भाऊला म्हणतात, शिवशंकर भाऊ तुमचा आता सुषुम्ना स्वर चालू आहे. इडा पिंगळा आणि सुषुम्ना. सुषुम्ना म्हणजे दोन नाकपुड्यातून सारखा प्रवाह श्वासाचा. शिवशंकर भाऊ सुद्धा स्वर ज्ञानाच्या जाणते आहे. पण माझा मात्र सुषुम्नाही स्वर चालू नाही असं दादा बोलले. हे मला शिवशंकर भाऊनी सांगितलं. शिवशंकर भाऊनी मग तिथून प्रेत आणलं. आमच्या खामगावला नांदुऱ्यातल्या लोकांनी दर्शन दिलं पार्थिवाचं. नंतर अमरावतीला आणलं. अमरावतीहून मोझरीला आणलं. मोझरीमध्ये आमचे कार्यकर्ते होते की नाही, प्रचारक सुनील महाराज लांदुळकर होते. त्याच्यामध्ये विद्यार्थी होते आमचे सगळे. उसरकर महाराज होते. आणखी काही बाया होत्या. त्याच्या मुलींचं शिबिर चालू होतं त्यावेळेस. आमचे उज्ज्वला होती, साधना होती आणि इथं कविताताई युनिरकर, हे सगळे मुली होत्या, सगळे होते. शकुंतलाबाई राऊत होत्या. भाषण झालं, उसरकर महाराजांचं भाषण झालं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी निघाले. आम्ही निघालो आणि शिवशंकर भाऊनी 40-45 द्रव्य एकत्रित करून दादांच्या समाधीची तयारी करून अड्याळ टेकडीवर हजर झाले. दादांनी यापूर्वी म्हणजे 30-35 वर्षापूर्वी एक स्थान निर्माण केलं होतं. अरे हे स्थान राहू द्या तुम्ही. आम्ही म्हटलं कशा करता? नाही पुढे कामी येईल असं बोलले होते. कोणाच्या कामी येईल असं आम्ही म्हणत होतो. माझ्याच कामी येईल ना ते असं. मग त्यावेळेस रामदास मिस्त्री हजारे आणि श्रीराम हजारे काही मंडळी, स्वयं गुरुजी होते. स्वयं गुरुजी तेव्हा ब्रह्मपुरी होते. काही लोक महाराजांच्या सान्निध्यात राहून स्वतंत्र कार्य करणारे निघाले. जसं मी 12 वर्ष दादांच्या सहवासात आलो. साप्ताहिकाचा संपादक होतो, सत्संग साप्ताहिकाचा. काही दिवस मी ग्रामगीतेचं प्रकाशन केलं आणि शेवटी आनंदामृत दादांचं आनंदामृत होतं. मी त्या आनंदामृताचं संपादन करून मग मी दादांच्या आज्ञेप्रमाणे नांदुऱ्याला राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी गेलो आहोत. आणि दादाही आले होते त्यावेळेस माझ्या शेराई दादांनी लिहिलं आहे. ते सगळे सांगत असताना कोणतं सांगायचं हे माझ्या मनात गर्दी करून राहिलं. त्यावेळेस अनेक लोकांचे संबंध आले. ज्यांचे संबंध आले त्याचं सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही मी. पारिशी आहे, गुलाबराव आहे, एक मंडळी आहे. दादांचे सान्निध्यात लक्ष्मण भाऊ नारखेडे आहे. नारखेडे दादांचा मुलगा मरण पावला. नंतर काय झालं की त्यांचं उदासमन झालं. तेव्हापासून म्हणजे 1980 पासून दादांना ते पूर्णपणे समर्पित झाले. आणि अड्याळ टेकडीचा सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेस त्यांनी लक्ष्मण भाऊला उत्तराधिकारी म्हणून नेमून दिलं होतं. अशा प्रकारे आणि ह्या सगळ्या प्रकारातून मला तुकाराम दादांचा
वैशिष्ट्य, जीवनाचं वैशिष्ट्य हे वाटते की आध्यात्मिक जीवनातून जिथं भौतिकतेचा काही संबंध न येता, परंतु भौतिकतेमध्ये कितीही सुद्धा उत्कर्ष होऊ शकतो, हे दादांच्या अध्यात्माचा आविष्कार मी समजतो. गीताचार्य तुकाराम दादांचा म्हणजे राष्ट्रसंतांच्या प्रेरणेचा हा प्रभाव. राष्ट्रसंतांची प्रेरणा आणि त्यांची दिशा आणि पूर्वी जन्माचा त्यांचा बलवत्तर योग. मी सांगितलं ना की आग डबीच्या गाडीमध्ये आग असतेच, परंतु घर्षण करणारा जो आहे तो निमित्त ठरतो. तसं राष्ट्रसंत हे दादांच्या अंतःकरणातील अध्यात्माचा उदय करणारे निमित्त ठरले. सुदाम दादा आहेत, शामराव दादा आहेत, हे जे महापुरुष आहे हे महाराजांच्या सान्निध्यात अशा प्रकारचे आले. ते पूर्वजन्मीचे ते मित्रच होते. काही जन्म भरते भरते तुकड्याकू ठेवगती पायी म्हणत होतं की नाही. गीतेमध्ये 7व्या अध्यायात म्हटलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. हजारो लोकांमध्ये एक ईश्वराला जाणणारा मिळतो आणि असे असंख्य जाणणाऱ्यापैकी मला तत्वतः जाणणारा अगदी कमी दुर्मिळ असा भेटतो. त्या निमित्ताने तुकाराम दादांचं वैशिष्ट्य. आमचे प्रभाकरराव सुपले होते, त्यांचे चिरंजीव मिलिंद सुपले यांनी काही मला सूचना केल्या त्यावरून, आणि विशेषतः मला जी प्रेरणा मिळाली ते आमचे सत्यपाल महाराजांचा माझा संबंध त्यांच्या लग्नापूर्वीपासून आहे आणि इतका जवळचा संबंध आतापर्यंत आम्ही टिकून ठेवला आणि टिकून राहील. मंडळी, ह्या सगळ्या कारणातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. गीताचार्य तुकाराम दादांचा हा आता पुण्यतिथी उत्सव आहे. लॉकडाऊनमध्ये लोक येणार नाहीत, परंतु त्यांच्या निमित्ताने स्मरण केलं आणि आम्ही सगळे राष्ट्रधर्म प्रचार समितीचीच नाही तर आपले महाराजांच्या म्हणजे सत्यपाल महाराजांच्या संस्थेतर्फे आणि सगळे त्यांचे अनुयायी आहेत ते आमचे प्रचारक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा मी आजीवन प्रचारक आहोत. त्या नात्यानं दादांना या पुढच्या 8 तारखेच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि हे जे काही माझे शब्द आहेत ते काही चुकभूल केली झाली तर माफ करा. अधिकते न्यूनते परते अधिकते सरते करोनी घ्यावे तिमते विनमित असो, अशा प्रकारचा विचार आहे. ज्या लोकांचे नावं आले नाहीत त्यांनी मला क्षमा करावी आणि सगळ्यांच्या पदी नतमस्तक होऊन या ठिकाणी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय गुरु.